यवतमाळ शहरामध्ये एक विचित्र अपघात झालाय। आर्णी रस्त्यावर भरधाव कारनं 5 जणांना धडक दिलेली आहे। भरधाव वेगात असलेल्या कार चालकानं 5 दुचाकींसह 2 भाजी विक्रेत्यांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। भरधाव कार यवतमाळ शहरातनं आर्णी रोड मार्गाने जात होती आणि हा अपघात झाल्यानंतर पोलीस दाखल झाले। 3 जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। यवतमाळमध्ये असा हा भीषण अपघात झालेला आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। संजय राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संजय, अत्यंत भीषण असा हा अपघात दिसतोय। 5 जणांना या भरधाव कारनं धडक दिल्याची माहिती मिळते। अपघात नेमका कसा घडला, काय नेमकी तिथली सध्याची स्थिती आहे? संजय, काय सांगता येईल याबद्दल? नक्की अजिंक्य, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी यवतमाळ शहरामधील आर्णी नाक्यावरती हा परिसर आहे। या परिसर नेहमी गजबजलेला असतो आणि भरधाव कार जे आहेत ही कार आली आणि जवळपास 5 दुचाकींना धडक दिली आणि त्यानंतर 2 भाजी विक्रेत्यांना धडक दिली। यामध्ये जवळपास पाहिलं तर 3 जण जे आहेत गंभीर जखमी आहेत, त्यांना शासकीय रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे। त्यानंतर पोलीस जे आहेत त्या ठिकाणी आले आणि पूर्ण जमाव तो शांत केला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर आता जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी ज्या गाडीने तो ऍक्सिडेंट केला त्या गाडीला पूर्णतः त्या ठिकाणी ज्या आहेत लोकांच्या जमावाने त्या गाडीला पूर्ण काचे फोडलेल्या त्या गाडीच्या आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर 2 जणांची जे 2 जखमी आहेत त्यांची प्रकृती सुद्धा गंभीर असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगल्या जात आहे। एकंदरीत पाहिलं तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते रोडवर असतात आणि जवळपास पाहिलं तर या रोडचा काम चालू असल्यामुळे बरेचसा हा रोड गजबजलेला असतो। अनेकदा या ठिकाणी अपघात झालेला, मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांकडनं अनेकदा त्या रोड मोकळा करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करण्यात येतो। मात्र या ठिकाणी पाहिलं तर नागरिकांकडनं या रोडवरती अनेक गाड्या पार्किंग केल्या जातात। भाजी विक्रेत्यामुळे हा रोड जो नेहमी गजबजलेला असतो, म्हणूनच हा अपघात घडल्याचा सुद्धा या ठिकाणी सांगल्या जात आहे। अजिंक्य, ठीक आहे संजय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।